नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, T20 हिंदी चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण इयत्ता 10वी इतिहास विषयाचं चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास या पाठाविषयी माहिती बघणार आहोत। तर चला बघूया प्रकरण चौथे भारतीय कलांचा इतिहास। बघा मित्रांनो, भारतीय कलांचा इतिहास यामध्ये आपण काय काय बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण कला म्हणजे काय हे बघणार आहोत। त्यानंतर भारतातील दृक्कला परंपरा याविषयी अभ्यास करणार आहोत। त्यानंतर ललित किंवा अंगिक कला परंपरा कशी होती याविषयी अभ्यास करणार आहोत। आणि कला, उपयोजित कला आणि व्यवसायांच्या संधी काय आहेत आपल्या भारतामध्ये याविषयी आपण या पाठात माहिती बघणार आहोत। एकूणच काय भारतीय कलांचा इतिहास काय आणि व्यवसायाच्या संधी काय काय आहेत थोडक्यात या पाठाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम बघूया कला म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कला म्हणजे काय? तर मी एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कला म्हणजे आनंदाचा एक भाग। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते। म्हणजे आपल्याला इथं असं सांगण्यात येत आहे की बघा, आपल्या स्वतःचे अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचाव्यात ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते। म्हणजे स्वभाव असतो लोकांचा की आपल्या आतील जी गुणधर्म आहेत, आपल्याला ज्या एक्सपर्टीज आहेत, आपल्यातील क्वालिटी जी आहे ती इतरांपर्यंत गेली पाहिजे, हा सगळ्यांचा स्वभाव असतो। म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपल्याला जर येत असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला चांगल्या प्रकारे कॅरम खेळता येत असेल तर आपल्याला वाटतं की आपला जो खेळ आहे तो इतरांपर्यंत माहीत व्हायला हवा। किंवा एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला चांगल्या प्रकारे गीत गाता येत असेल तर तिला वाटतं की माझं गीत जे आहे, माझं गायन जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सर्वांना माहीत झालं पाहिजे की मी किती सुंदर गाते। या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते। म्हणजेच काय, एक चांगल्या प्रकारची आपल्या आतील जो क्वालिटी आहे ती लोकांपर्यंत जाणे म्हणजेच काय, तुमच्यातली एक कला आहे। कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता असते। आता कला म्हणजे काय, त्यामध्ये काय काय असतं कलेमध्ये, तर कलाकाराची म्हणजे ज्याच्याकडे जी कला आहे त्या कलाकाराची कल्पकता असते, म्हणजे त्याची इमॅजिनेशन असते। संवेदनशीलता म्हणजे त्याचा तो गुणधर्म असतो, किंवा भावना त्याच्या आतल्या ज्या भावना आहेत त्या भावना, किंवा कौशल्य एक्सपर्टी, हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे असतात कलेमध्ये। आणि या सर्व गुणधर्मातूनच कला किती चांगल्या प्रकारची आहे हे सिद्ध होत असतं। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दृक्कला आणि ललित कला। तर बघा, दृक्कला आणि ललित कला अशी कला प्रकाराची विभागणी केली जाते। ललित कलांना अंगिक कला असेही म्हणतात। म्हणजे ललित कला ज्या असतात त्यांना अंगिक कला म्हणजे अंगात असलेली कला असेही म्हटले जाते। आता दृक्कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत। अश्मयुगीन गुहांमधून म्हणजे जिथं ज्या गुहा होत्या अश्मयुगीन तिथं नमुने प्राप्त झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। म्हणजे दृक्कला म्हणजे काय, दिसणाऱ्या ज्या कला आहेत त्या, आणि ललित कला म्हणजेच काय, अंगिक कला, आपल्या अंगात असणाऱ्या कला। हा फरक जाणून घ्या मित्रांनो। आता बघा, लोककला आणि अभिजात कला दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे। कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात। कलेच्या दोन परंपरा मानल्या जातात इतिहासामध्ये। कोणकोणत्या? लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात। लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून, अश्मयुगीन काळ म्हणजे काय, ज्या वेळेस माणूस हा म्हणजे दगडांची हत्यारापासून तो प्राण्याची हिंसा करायचा, म्हणजे त्यांनी दगडांची हत्यारं बनवली होती। आणि त्या काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे। तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो। त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते। म्हणजेच काय, लोककला
ही काय असते अश्मयुगीन काळापासून चालत आलेली आहे आणि तिचा आविष्कार लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. म्हणजे जे ती कला वापरून लोक जगत असतात. म्हणजे एखादा कला जी आहे, फॉर एक्झाम्पल मानवाने अग्नीचा शोध लावला आणि ती जी कला आहे कशा प्रकारे अग्नी काय करायची, प्रोड्यूस करायची आणि त्यापासून अन्नधान्य शिजवणे वगैरे या ज्या कला आहेत त्यांचा दैनंदिन जीवनात रोज उपयोग करतात लोक. म्हणजेच ही काय लोककला आहे. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. अभिजात कला ही प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणजे अभिजात कला म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल काय शूटिंग किंवा तलवारबाजी ह्या काय अभिजात कला आहेत. या शिकण्यासाठी तुम्हाला काय वेळ द्यावा लागतो. वाचन कला आहे, डान्स कला आहे, गायन कला आहे, यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तर या कशात येतात, अभिजात कलामध्ये येतात. आता बघा कलाशैली. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. प्रत्येकाची वेगवेगळी शैली असते. फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही बघा, प्रत्येकाला लिहिणं येतं. आता तुम्ही 10व्या वर्गात आहात, तुम्हाला प्रत्येकाला रायटिंग येते, पण रायटिंग करत असताना प्रत्येकाची शैली ही वेगळी असते. काही मुलं पेन वरती पकडतात, काही मुलं एकदम खाली पेन पकडतात, काही मुलं 3 बोटाने पेन पकडतात, काही 4 बोटाने. म्हणजे वेगवेगळी पेन पकडण्याची शैली किंवा त्यांची हँडरायटिंगची शैली वेगळी असते, किंवा बसण्याची शैली किंवा अशा वेगवेगळ्या शैली असतात, त्या वेगळ्या असतात. त्याला कलाशैली म्हणतात. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाते. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही बघता की प्रत्येक बॉलरची जी शैली असते बॉलिंग टाकण्याची ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल बुमरा असेल, भुवनेश्वर कुमार असेल, चहल असेल, तर ही जी वेगवेगळी मंडळी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे बॉलिंग टाकतात. बॉलिंग प्रत्येकजण टाकतो, पण त्यांची जी शैली आहे, ॲक्शन जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलीच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. आता बघा मराठा चित्रशैली. मराठा चित्रशैलीमध्ये काय, कोणती चित्र होती, कशा प्रकारची शैली होती, म्हणजे कशा प्रकारचे ॲक्शन ते करायचे. बघा कलाशैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. या चित्रशैलीत चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितामधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. वाई, मेणवली, सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. बघा मराठा चित्रशैलीमध्ये वाई, मेणवली आणि सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैली जी आहे ती आपल्याला भिंतीमध्ये पाहण्यास मिळते. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. बघा प्रत्येक काय करतो, प्रत्येकजण हा कॉपी करत असतो कुणाची ना कुणाची तरी. तर आपला मराठा चित्रशैलीवर देखील राजपूत चित्रशैली आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला असतो. म्हणजेच काय, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहिणे शिकता कुणाचं तरी बघून शिकता, त्या प्रकारे शिकत असता. पोहणं शिकता कुणाचं तरी बघून फॉलो करता. म्हणजेच तुम्ही ज्याला फॉलो करतात त्याला काय म्हणायचं, प्रभाव पडलेला असतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टीचा अभ्यास त्या चित्रशैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. म्हणजे आपल्या बाजूचं जे सर्कल आहे, बॅकग्राऊंड जे काय म्हणतो आपण, सराउंडिंग जे कल्चर आहे त्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. म्हणजे एखादं चित्र काढायचं, आपल्या बाजूला आपण जर समुद्र बघितलाच नसेल आणि आपण समुद्राविषयी काही माहितीच जाणून घेतली नसेल आणि आपल्याला सांगितलं समुद्र काढता येईल का, अजिबात नाही. म्हणजेच काय, आपल्या सराउंडिंग एरियामध्ये ज्या घटना घडत असतात त्याविषयी आपल्याला माहिती असते, त्याचाच प्रभाव आपल्या चित्रामध्ये पडत असतो. त्यानंतर बघा भारतातील दृक्कला परंपरा.
दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. आता बघा, चित्रकला द्विमितीय असते. म्हणजेच उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र, तुम्हाला जे दिसत आहे बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र जे आहे, म्हणजे भिंतीला असलेलं जे चित्र आहे ते चित्रकलेचे एक उदाहरण आहे. चित्रकला द्विमितीय असते. म्हणजेच काय, निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र यांच्या चित्रे रेखाटली जातात. आणि त्यासाठी काय लागतो, शिलाखंड, भिंत, कागद लागतो, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक लागतात, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. आणि त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे, अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र. आता बघा, लोकचित्रकला शैली काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशामध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये वर्ल्ड हेरिटेज सेंटरमध्ये करण्यात आलेला आहे. गुहाचित्रामध्ये मनुष्यकृती, प्राणी आणि भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतचा जो काळ होता, या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेला आढळतो. चित्रामध्ये नवीन प्राणी, वनस्पती यांचा समावेश दिसतो. तसेच मनुष्यकृतीच्या रेखाटनाच्या पद्धतीत वापरलेल्या रंगामध्ये सुद्धा फरक होत जातो. या चित्रामध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार झालेले रंग वापरलेले असतात. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्राद्वारे करता येऊ शकते. म्हणजेच काय, की त्यांच्या काळात कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य होतं, महत्त्व होतं, कोणत्या गोष्टींचा उदय झाला, विकास झाला, महत्त्व, प्राधान्य या गोष्टींचा विचार त्या चित्राद्वारे आपल्याला कळतो, की त्या काळात या गोष्टींना प्राधान्य होतं, महत्त्व होतं, अशा प्रकारे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झालेल्या आहेत. आता बघा, तुम्हाला एक चित्र दिसत असेल बघा, लाल आणि पांढरा रंग जो आहे, माहीत आहे का तुम्हाला यामध्ये काय आहे? तर बघा, ही जी पेंटिंग आहे महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील जिव्या, सोम्या, मशे यांच्या वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रासाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला आहे. वारली पेंटिंगसाठी कोणाला? जिव्या आणि सोम्या मसे यांना. आता हेही जाणून घ्या, इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथा.
या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी परंपरेमध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांमार्फत केले जात आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अभिजात चित्रकला म्हणजे काय? प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये म्हणजे साहित्यामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग सगळ्या बाजूंनी विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. म्हणजे कला किती प्रकारच्या होत्या? 64. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्यविद्या या नावाने केलेला आहे. चित्रकला जी आहे तिचा उल्लेख आलेख्यम आणि आलेख्यविद्या या नावाने केलेला आहे. बघा एकूण किती प्रकारच्या कला होत्या? 64 प्रकारच्या कला उल्लेख केलेला आहे इतिहासामध्ये. आणि चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम आणि आलेख्यविद्या या नावाने केलेला आहे. आलेख्यविद्येची षडांगे म्हणजे 6 महत्त्वाचे पैलू आहेत. आलेख्यविद्येची किती पैलू आहेत? 6. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूपभेद म्हणजे विविध आकार, प्रमाणबद्ध रचना व मोजमाप, भाव म्हणजे भाव प्रदर्शन, त्यानंतर लावण्य योजना म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, वास्तव्याचा जवळ जाणारे चित्रण म्हणजे सादृश्यता, वर्णिकाभंग म्हणजे रंगाचे आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथाचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला आणि शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. आता आपण बघूया हस्तलिखितामधील लघुचित्रे. हस्तलिखितामधील लघुचित्रावर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव म्हणजे पारशी लोकांचा प्रभाव होता. पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत म्हणजे अकबर ज्यावेळेस आपल्या देशात राज्य करत होता त्याच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल चित्रशैलीचा उदय झाला. युरोपीय चित्रशैली, आता बघा युरोपीय चित्रशैली ही मुघल शैली जी आहे ती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो फोटो ही जी पेंटिंग आहे ही मुघल चित्रशैलीचं एक उदाहरण आहे. आता युरोपीय चित्रशैली, ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य म्हणजे युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली. त्याचं नाव जेम्स वेल्स या स्कॉटलंडच्या स्कॉटिश त्याच्या नावाखाली चित्रशाळेचं आयोजन करण्यात आलं. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेलच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेले येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. तर बघा गंगाराम तांबट यांनी काढलेली चित्रे बघा. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. मुंबईत 1857 मध्ये, लक्षात असू द्या, मुंबईत 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल आणि जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेत अनेक गुणवंत चित्रकार नावारूपास आले. त्यातील पेस्तनजी बोनमजी यांनी अजिंठा लेण्यांमधील
चित्रांची प्रतिकृती बनवण्याचे काम केले. आता बघा शिल्पकला. शिल्प म्हणजे दगड, त्यापासून केलेली कला त्रिमितीय असते. शिल्पकला त्रिमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा कला, पूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू, माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिला खंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशोक स्तंभावरती जे चित्र आहे, हा जो आहे अशोक स्तंभ म्हणतात आणि हे आपले राष्ट्रीय मानचिन्ह आहे. त्यानंतर वेरूळचे कैलास लेणी येथे अखंड शिलातून तयार केलेली आहे. त्यानंतर लोकशिल्पकला शैली. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. ही सुद्धा दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेचीच सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आजपर्यंत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यामध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, वीरगळ, आदिवासी घरामधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. म्हणजे शिल्पकला जी आहे ती अशा प्रकारे आजही उपयोगात आणली जाते. आता बघा अभिजात शिल्पकला शैली म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, हडप्पा सर्वांना माहीत आहे. हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे या 5000 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेची साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम सम्राट अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पाची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला. याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. आता भारहूत स्तूप जे आहे ते बघा अशा प्रकारचं आहे. फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे. त्यानंतर बघा बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशामध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. तर बघा बोरोबुदूर स्तूप अशा प्रकारचं आहे. फोटोमध्ये जे दिसतं आहे ते अशा प्रकारचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय मूर्तिविज्ञान म्हणजे काय. आता बघा अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पशैली कला उदयाला आली. आता गांधार शिल्पशैली कला उदयाला आली आणि त्यावरती कुणाचा प्रभाव होता, ग्रीक आणि पार्शियन शैलीचा प्रभाव होता. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकापर्यंत म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पाहण्यास मिळते. आता गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झालेले आहेत. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ जे राजा होता
राज्याच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित होती. त्यामध्ये कोणाच्या मूर्त्या होत्या? शिव पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवी देवतांच्या मूर्ती बनवून घेतल्या जाऊ लागल्या. आता बघा, नटराजांची जी मूर्ती आहे ती अशा प्रकारची आहे बघा. स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, आतील खांब, मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. अजिंठा लेणी, त्यामध्ये लेणी क्रमांक 19 प्रवेशद्वार जे आहे ते कशा प्रकारचं भव्य आणि दिव्य आहे, आजही जशाच तसं आहे. त्यानंतर बघा, इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळ त्यांना देण्यात आलेलं आहे वेरूळ आणि अजिंठा लेण्यांना. भारतात मंदिर स्थापत्यांची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरच्या स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्यांच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैलीत ठरतात. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोन्हीमधील विकसित झालेली मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. आता भूमिज शैलीत काय होतं बघा, क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांचा प्रतिकृती कार्यरत रचलेल्या असतात. म्हणजे शिखर हे लहान लहान होत जातं, त्याला काय म्हणायचं? भूमिज शैलीत. द्रविड शैलीचे गोपूर बघा ह्या फोटोमध्ये दिसत आहे तुम्हाला. आता हेही माहीत करून घ्यायचे तुम्हाला काय तर बघा, महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. 12व्या आणि 13व्या शतकातील जी मंदिरं आहेत त्यांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य आणि भिंत अनेक कोणामध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिरे जी असतात त्यांची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडामध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधारे भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर आणि नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. आता बघा, गोंदेश्वर येथील मंदिर जे आहे सिन्नर येथे, तर अशा प्रकारचं हेमाडपंथी मंदिर असतं. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्ताच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूची निर्मिती केली गेली आणि त्यामध्ये दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल, विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची सौंदर्याची अग्रगण्य उदाहरणे मानली जातात. त्यामध्ये जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केली आहे. त्यामध्ये आहे लाल ताजमहल. बघा त्यामध्ये काय आहे?
ताजमहल आहे. एकदम सुंदर अशी मुस्लिम स्थापत्यशैलीचं उदाहरण म्हणजे काय, ताजमहल इमारत. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूर गोल घुमट हा अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले, त्या घुमटाच्या आतल्या घेऱ्याच्या बाजूला गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. त्याच्यामुळे त्याला नाव आहे गोल घुमट. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. आता तिला काय म्हणतात, तर तिला इंडो गोथिक स्थापत्य शैली असे म्हटले जाते. म्हणजे इंग्रजांची सत्ता आल्यावर त्या शैलीला काय म्हणायचं, इंडो गोथिक स्थापत्य शैली म्हणजे ब्रिटिश शैली. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतीमध्ये ही शैली पाहावयास मिळते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस म्हणजे मुंबईचं CST स्टेशन, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. त्यानंतर बघा, भारतातील अंगिक कला परंपरा किंवा ललित कला परंपरा, लोककलेच्या परंपरा. भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्यांच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातील लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. त्यामध्ये कोळी नृत्य आहे, तारपा नृत्य आहे, कोकणातील दशावतार आहे, पोवाडा आहे, कीर्तन आहे, जागर आहे, गोंधळ आहे. ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. अभिजात कलेच्या परंपरा. भारताला लोककलाप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांच्या सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानलेले आहेत. बघा, हे 9 रस कोणते, शृंगार रस, हास्य रस, बिभत्स रस, रौद्र रस, करुण रस, वीर रस, भयानक रस, अद्भुत रस आणि शांत रस असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानले गेलेले आहेत. त्यामध्ये भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे अधिकाधिक समृद्ध होत गेलेल्या शास्त्रीय गायन, वादन, नृत्य समृद्ध यांच्या विविध शैली आणि शैलीचे जतन करणारी घराणी निर्माण झाली. त्यामध्ये भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. त्यामध्ये शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलीचा समावेश झालेला दिसतो. आता माहीत आहे का तुम्हाला, आता ही जी लिपी दिसते आहे ती उर्दू लिपी आहे. तर त्यामध्ये बघा, विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने दख्खनी भाषेत किताब-ए-नवरस हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला, किताब-ए-नवरस. या ग्रंथात संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला ध्रुपद गायिकाला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची निर्मिती रसिकांना हा ग्रंथ देतो. या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉक्टर सय्यद आह्या नशीद यांनी केला असून त्याचे मराठी संस्करण डॉक्टर अरुण प्रभुने यांनी केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसांचे गीत युगे युगे जिवंत राहील. अशा प्रकारचं जे लिखाण आहे ते मुखपृष्ठावर आहे. आता बघा, उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी,
ओडिसाचे ओडिसी हे लक्षात असू दे मित्रांनो. उत्तर भारतात कथ्थक फेमस आहे, महाराष्ट्रात लावणी, ओडिसात ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यशैलीच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहावयास मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकापर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात. हे पुरातन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर परदेशामधूनही अनेक रसिक येत होते. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. त्यातील एक फोटो बघा सवाई गंधर्वमधला. अलीकडच्या काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली आणि विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसतो. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, युरोपीय संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याचा विविध शैलींनाही स्थान दिले. त्यामध्ये भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. ही गोष्ट भारतीय दृक्कलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडते आहे. आता बघा, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी काय आहेत या सर्व कलांद्वारे. तर बघा, कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. वस्तुकलेच्या कलावस्तूंच्या खरेदी विक्रींचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना, त्याद्वारे हे परखण्याची किंवा पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. म्हणजे तज्ज्ञ मंडळींना पण रोजगार आहे. त्यानंतर सांस्कृतिक वारशाचे जतन करणे, संवर्धन करणे, सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय, माहिती प्रसारण करणारे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा, उपयोजित कला म्हणजे काय. दृक म्हणजे दिसणारे, ललित कलांच्या क्षेत्रात केलेल्या कलेच्या केवळ रसिकांना रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते असे नाही. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. त्याखेरीज म्हणजे त्यानंतर कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. त्यानंतर बघा, अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजिता कला होय. आता औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घरांची सजावट, सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन, मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट, सुलेखन, भेट कार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. म्हणजे इथं पण व्यावसायिक खूप संधी आहेत. त्यानंतर स्थापत्यकला, छायाचित्रण ही क्षेत्रे उपयोजित कला या सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलचित्र, नक्षी आणि आरेखन वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान वस्तूंच्या, धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षींची मातीची भांडी, बांबू, वेताच्या वस्तू, काचेच्या वस्तू, सुंदर कापड, वस्त्रे इत्यादीची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे. वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. कलावस्तूचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया
काही विशिष्ट सांस्कृतिक कला परंपरांनी बांधलेले असतात. या क्षेत्रामधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक सांस्कृतिक कला परंपरांचा इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यामध्ये गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद येथे आहे. ही अशा प्रकारची प्रशिक्षण देणारी जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाणारी आहे. 2015मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. आता आपण पुढील पाठात आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास याबाबतची माहिती घेणार आहोत. या पाठाविषयी काही डाऊट असेल, समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. भेटूया पुढील पाठामध्ये स्वाध्यायाच्या रूपाने. तोपर्यंत धन्यवाद.